प्रथम नमस्कार आणि जय महाराष्ट्र। आज आम्ही हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारीच्या आढाव्याची बैठक घेतली आणि माझ्याबरोबर आमचे विधिमंडळाचे सचिव श्री विलास आठवले, तसंच विभागीय आयुक्त बेद्रे मॅडम आणि अनेक इथले स्थानिक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विविध डिपार्टमेंट्सचे जवळजवळ 22 वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे अधिकारी इथे उपस्थित होते। मुंबईवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर दृकश्राव्य माध्यमाच्याद्वारे कनेक्ट झाले होते आणि एकूण पूर्वतयारी जर का पाहिली तर महत्त्वाचं म्हणजे उद्या BSc होणार आहे, परंतु कामकाज सल्लागार समितीमध्ये सगळ्या पुढचं कार्यावली निश्चित होण्याच्या अगोदर पूर्वतयारी पण करणं गरजेचं होतं, कारण आमचे कर्मचारी विधिमंडळाचे इथे येऊन पोचलेले आहेत। निवास व्यवस्था, विधिमंडळांमधली आवाजाची आणि कामकाजाची व्यवस्था, विधिमंडळामध्ये पत्रकारांच्यासाठी असणारं वायफाय किंवा सुयोगची व्यवस्था, लोकप्रतिनिधींचा सगळी जी निवासाच्या बरोबर आरोग्य व्यवस्था, तसंच अग्निशमन दल किंवा विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये काम करण्याच्या मदत यंत्रणा, अशा अनेक बाबतींमध्ये आम्ही आढावा घेतलेला आहे। आणि आपल्याला कल्पना आहेच की पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या आधीचं हे कार्यकालामधलं अधिवेशन असल्यामुळे, त्याचबरोबर अनेक प्रश्नमर्ती लोकांची नागपूरच्या अधिवेशनाकडून अपेक्षा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या अधिवेशनाला भेटीसाठी किंवा प्रत्येक कामासाठी येतील असं आम्हाला वाटतं आहे। आजच्या या तयारीच्यामध्ये अत्यंत सुसज्ज पद्धतीने आढावा घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या वतीने पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावरती आढावा झालेला आहे। निवासस्थानांच्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारनी आमदार निवासमध्ये किंवा इतरत्रही सुरक्षा कशी राहील याच्यावरही चर्चा झालेली आहे। एक वैशिष्ट्य असं आहे यावेळच्या अधिवेशनाचं की विधान परिषद अस्तित्वामध्ये येऊन 1921 साली, म्हणजे जवळजवळ 2 वर्षच त्याला होऊन जात आहेत, 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हा शताब्दी महोत्सवसुद्धा चालू आहे आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनांनी विधानसभेच्या बरोबर विधान परिषदेमध्येही खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे। या पार्श्वभूमीवर 8 तारखेला 8 डिसेंबरला शुक्रवारी आम्ही एक पत्रकारांशी 9:30 ते 11 सकाळीच्या वेळामध्ये ज्यांनी विधान परिषद कव्हर केली असे सगळे आमचे सहकारी आणि विधानसभेतले अर्थात तुम्हाला स्वागतच आहे। आमच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक गेट टुगेदर किंवा स्नेहमेळावा आम्ही आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी विधान परिषदेचे पत्रकार, त्याचबरोबर विद्यमान विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे आमदार, आमचे विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही जण, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय अजितदादा पवार, ह्या सगळ्यांच्या बरोबर सन्माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर एक बातचीतीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। त्याच्याही संदर्भात माहिती सांगायची होती। याखेरीज आरोग्य व्यवस्थेच्यामध्ये हिरकणी कक्ष, जसा गेल्या वर्षी छोटी बालकं येतात तर त्यांच्यासाठी व्यवस्था चांगली करण्यात आली होती, तशीच व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे। त्याचबरोबर आमदार महिलांच्या बालकांसाठी जशी व्यवस्था आहे तसंच बाहेरसुद्धा जे कर्मचारी महिला येतात, मग त्या पोलीस असतील किंवा अन्य कर्मचारी असतील, त्यांच्या बालकांसाठीसुद्धा एक हिरकणी कक्ष विधिमंडळाच्या बाहेरसुद्धा आरोग्य विभागाने त्याची व्यवस्था केलेली आहे। याखेरीज आरोग्य सेवा देत असताना BP, ब्लड शुगर यासारख्या तपासण्या 24 तास उपलब्ध ठेवलेल्या आहेत की जेणेकरून विधिमंडळाचं कामकाज चालू असताना जरी एखादेच BP वाढलं कोणाचं किंवा शुगर खाली गेली तरीसुद्धा ती तपासणी होऊ शकेल आणि आमदार निवासमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केली जाणार आहे। यावेळेला पहिल्यांदाच आम्ही आमदार निवासमध्ये सुद्धा किंवा रवी भवनला जे लोक येतात त्यांना प्रत्येकाला त्यांच्या कामांसाठी येण्याचा अधिकार आहे, त्याचा आम्ही सन्मानच करतो, परंतु त्याला 12 तासाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे सकाळी आले 8 वाजता तर रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना ते थांबू शकतात, परंतु त्याच्यानंतरही अनेक लोक आपल्याला दिसतं की सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त जरा काटेकोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही शिष्टमंडळासाठी कोणाला रात्री 9ला किंवा 10ला बोलावलं तर ते त्या मंत्र्यांच्या किंवा आमच्या परवानगीने येऊ शकतात आतमध्ये। फक्त 12 तासाचा पास त्यांना असेल, हे एक नवीन पाऊल उचललेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांची अशी विनंती होती की विधिमंडळात येणारे अभ्यागत जे आहेत
त्यांच्यावर साधारण 500ची मर्यादा केलेली असते, तर ती थोडी अजून जरा त्याची मर्यादित करता आली तर चांगलं होईल, त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहे. परंतु जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे किंवा मंत्र्यांकडे शिष्टमंडळासाठी येत असतील त्याच्या सोडून ही बाकीची संख्या मर्यादित करायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठेही लोक जे प्रश्न घेऊन येतात त्यांना याचा त्रास होऊ नये या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. याखेरीज महानगरपालिकेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कर्मचारी किंवा मोर्चेकरी किंवा बाकीचे लोक यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह हे कुठे उपलब्ध आहे ते गुगलवरती टाकावं, जेणेकरून लोकांना त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत बसून त्यांना जास्त त्रास होणार नाही. याखेरीज आपला नियमच आहे की पेट्रोल पंप्सचे जे असतात त्या पेट्रोल पंपावरची स्वच्छतागृह आपण जरी डिझेल पेट्रोल भरायला गेलो नसलो तरीसुद्धा ती लोकांच्यासाठी वापरायला परवानगी असते, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. तर त्याबद्दलसुद्धा एक सूचना GR काढायचं एक सूचनापत्रक असं ठरलेलं आहे, जेणेकरून या पेट्रोल पंपावरतीसुद्धा कोणी महिला असतात, बाकीचे असतात, ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतात, तर तिथेही या स्वच्छतागृहांची व्यवस्था होऊ शकेल. याखेरीज FDAच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की इथे विधानभवनाच्या परिसरामध्ये जो संत्रा ज्यूस दिला जातो विशेषतः, आणि आपण तो खूप प्रेमाने घेतो सगळेजणं, त्याचं प्राशन करतो, तर दर 2 दिवसांनी त्याची तपासणी करा तुम्ही की तो व्यवस्थित आहे की नाही, त्याचा दर्जा कसा आहे, काय आहे. आणि शक्यतो ग्राहकांची पसंती जर का असेल तर काचेच्या ग्लासच्या ऐवजी पेपर ग्लास चांगले जर का वापरले तर तोसुद्धा एक ते धुणं आणि त्याच्या स्वच्छतेच्याबद्दल एक म्हणजे आता गृहिणी म्हणून आम्ही सगळं हे बोलतो असं तुम्ही धरू शकता, परंतु आम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्याच्यानुसार आम्ही हेही सांगितलं होतं PWDला की भांडी धुण्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे, स्वच्छतागृहातच भांडी धुणं योग्य नाही आहे, तर ती त्यांनी यावेळेला बांधलेली आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण ती आपल्या मला असं वाटतं की एकूण साथीचे रोग किंवा हे पाहिले तर या सगळ्या आवश्यकच गोष्टी आहेत. आणि पत्रकार हा एक अविभाज्य भाग आहे सगळ्या अधिवेशनांमधला, आणि त्यामुळे तुमच्यासाठी वायफायच्या बरोबर बाकीच्यासुद्धा स्टँड आणखीन व्यवस्था सगळी केलेली आहे. असे जे प्रश्न प्रलंबित आहेत, अवकाळी पावसामुळे नुकसान जे झालेलं आहे त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलंच आहे की प्रत्येक ठिकाणी नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात पावलं उचललेली आहेत. बाकी लॉ अँड ऑर्डरचे काही ठिकाणी प्रश्न आहेत. आता भंडाऱ्याच्याबद्दलचं मी नुकतीच आज IG आणखीन SP भंडाऱ्याचे त्यांची मीटिंग घेतली. आधीची सुद्धा जी बलात्काराची केस झाली होती ती चार्जशीटपर्यंत पोचलेली आहे, त्याच्यात साधारण कन्व्हिक्शन होईल असं वाटतंय. बाकीचे सुद्धा काही जे मुद्दे प्रत्येक जिल्ह्यांमधले अकोला किंवा असे घेत आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. काय प्रवीण ना, तर मुद्दा असा आहे प्रवीणजी की आम्ही काय एक अधिवेशन आहे म्हणजे फक्त अधिवेशनात येऊन विदर्भाचं काम करायचं असं नाही आहे. आम्ही स्वतः माझं तुम्हाला तर माहिती आहे आणि बाकी बरेचसे आमदार हे विधिमंडळाच्या मध्ये कुठल्याही अधिवेशनामध्ये सर्वांचेच विषय घेणं अपेक्षित आहे की महिला कर्मचारी कोणी असो, महिला असो, पोलीस असो, आमदार असो, तुम्ही पत्रकार असो, त्यांना घरापासून लांब येणं म्हणजे थोडं वेगळी अडचण असतेच. म्हणजे शेवटी ते कामाचा भाग म्हणून आपण ते स्वीकारतो. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढवा हे तर आम्ही आज सांगितलेलंच आहे. स्वतः विभागीय आयुक्त त्याच्यात लक्ष घालत आहेत. त्याचखेरीज मोबाईल टॉयलेट्स इथे पुरेसे नसतील नागपूरमध्ये तर त्यांनी जी केली व्यवस्था ती मिळायला थोडा वेळ लागतोय. तर नाही, मोबाईल टॉयलेट्स तिथे धावू शकतात ना परिसरामध्ये. आंदोलन पॉइंट्स नाही, मोबाईल टॉयलेट्स कुठेही असू शकतात. मग ती आंदोलन पॉईंट्सच्या ठिकाणी असतील तर ती महिला पोलिसांसाठी सुद्धा दुसरीकडे काही स्पॉट्स असू शकतील उपलब्ध, तर तसे पुरेसे करा असं सांगितलेलं आहे. पण शेवटी कसं होतं की स्त्रियांना आज पण मी एवढं सगळं असूनही असं बघते, म्हणजे माझं निरीक्षण आहे तसं की महिला पोलीस अतिशय चपळ, चालाक आणि अतिशय अलर्ट असतात. म्हणजे पुरुष नसतात असं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या त्या प्रश्नांच्याबद्दल आपण कौतुक करावं आणि बाकी सरकारचं जे शक्य आहे ते आम्ही करतोच आहे. आता पेट्रोल पंपांची सुद्धा मी व्यवस्था सांगितली की त्याच्यात महिला पोलीस सुद्धा वापरू शकतात. उलट त्या मोबाईल असतील, स्कूटर्स असतील तर प्रत्येक ठिकाणी शोधण्यापेक्षा पेट्रोल पंप तर जवळ आहेतच ना, आणि तेवढं त्यांना सहकार्य मिळालंच पाहिजे. मग त्याच्यासाठी महिला पत्रकार सुद्धा असू शकतील किंवा कोणी महिला मुलांना घेऊन जाणारे सुद्धा असू शकतील. या सगळ्यांनाच त्याचा उपयोग आहे. पण त्यांच्यासाठी व्यवस्था जशी आहे तशी पुरुष पोलीस, जेवणाच्या वेळा, हे सगळे मुद्दे जसे आहेत तसं आमचे कर्मचारी म्हणतील विधिमंडळाचे की ताईंना आमची काहीच आठवण नाही. आता हे 4-5 दिवस आधी येऊन थांबलेले सगळेजण, त्यांची व्यवस्था आहे. पण खूप विधिमंडळातले अधिकारी किंवा बाकीचे सुद्धा नंतरसुद्धा त्यांचं काम चालूच असतं. अधिवेशन संपलं म्हणजे दुसऱ्या दिवशी काम घरी आमदारांप्रमाणे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या सगळ्याची आम्ही दखल घेतलेली आहे. आज असं बिझनेस सगळा आणि बाकी सगळे कार्यावली अंतिम त्याला स्वरूप दिल्याशिवाय तारीख माझ्या उपस्थितीत मी अशी जाहीर करणं योग्य नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री थांबू शकतात की माझ्या अमक्या दिवशी घ्यायची इच्छा आहे,
ती योग्य आहे की नाही आम्ही तपासून बघू शकतो कुठल्या दिवशी घ्यायचा विषय आहे. पण आत्ताच त्याच्यावरतीच घोषणा करणं थोडं मला असं वाटतं. हा आरक्षणाच्या विषयावरती नक्की सर्व सभागृहांच्या मध्ये चर्चा होणार आणि त्यातून काहीतरी निर्णायक तोडगा निघावा असं सगळ्यांचाच हेतू आहे. असं आहे बिगर संसदीय शब्द कुठले याची एक यादी येते लोकसभेकडून आणि ती यादीमध्ये मग मी जरा अभ्यासच करते तर जरा पूर्ण ती तपासली तर ती चांगली आहे यादी, म्हणजे मला आदरच आहे त्याच्याबद्दल. पण त्यात काही साधे साधे शब्द असतात की त्याला बिगर संसदीय म्हणणं आम्ही म्हटलं तर रोजच कामकाज बदलत बसायला लागेल. आता उदाहरणार्थ मूर्ख हा शब्द आहे. आता आपण तो शब्द काढून टाकायचा म्हटलं तर कसं शक्य आहे. आता किती लोक एकमेकाला सारखा असा शब्द वापरत असतात. तर मला असं वाटतं कुठल्याही नियमाचा आपण मनभेद होणार नाही. मतभेद असू शकतात पण मनभेद होणार नाही याचं जर का विवेक बाळगला तर त्याचा नक्की अधिवेशनावर चांगला परिणाम होईल. आणि माझी विनंती राहील सगळ्यांना की आपण टीका करत असताना जरूर प्रखर टीका करू शकता, परंतु डीप फेक जसं झालेलं आहे की निराधार असणारं सर्व एकमेकाच्या विरुद्ध छापत सुटायचं, मग त्याला ती फोरेन्सिकमध्ये तपासली की नाही केस हे पण बघितलं जात नाही. तर या गोष्टी टाळल्या गेल्या किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याला एक अश्लाघ्य म्हणजे आता भंडाऱ्याची घटना घडली आता त्याच्यामध्ये तर ते मी पोलिसांशी बोलले, सगळं त्यांनी कारवाई करतायत, ते अटक पण झालेली आहे. पण उद्या समजा कोणी अशी व्यक्ती दिसली आणि ते म्हणायला लागले याच्यात काय चुकीचं आहे, आता हे असं बोलायला लागलं तर मग आपण घटना, राज्य संविधान, सभ्यता, डिग्निटी ऑफ विमेन याला अर्थ काय राहिला. मला असं वाटतं की काही गोष्टीच्याबद्दल आपण सगळ्यांनी मिळून एकमत केलं पाहिजे की आपण सगळे मिळून या मुद्द्यांच्यावरती भूमिका घेऊ म्हणून. तर त्या दृष्टीने तसं काही घडलं इथे तर नक्कीच ते चांगलं होईल, पण ते मैत्रीमधून घडू शकतं. तर त्याच्यामुळे उद्या दुपारी 1 वाजता त्या BSc संपल्या की त्यापर्यंत तारखेचं स्पष्ट झालं असेल. परंतु सन्माननीय राज्यपालांच्याकडून आम्हाला जी सूचना आलेली ती याच तारखांची, त्यामुळे त्याबद्दल आजच काही भाष्य करणं किंवा त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज करणं किंवा त्याच्यावर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. पार्टी ऑफिसेस जे आहे यावेळेस म्हणजे एक आणखी झालेलं म्हणजे NCPमध्ये पण स्प्लिट झालेलं, तर त्यांच्यासाठी काही वेगळं पार्टी ऑफिस ते केलेलं आहे का? आता मी पाहणी करीन त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आमच्या विधिमंडळाच्या लोकांना मी विचारेन की त्यांनी काय स्वरूपात निर्णय घेतलेला आहे. साधारणपणे आम्ही असं करतो की एखाद्या सिनियर अधिकाऱ्यांवरती जबाबदारी सोपवलेली असते आणि त्या अध्यक्षांशी बोलून त्यानुसार प्रत्येकाच्या संख्येच्या नुसार आणि गरजेच्यानुसार व्यवस्था करतात. तसं आपण गेल्या वर्षी पण निर्णय घेतलेले होते. तसंच काही तुम्ही घेतले असतील ते मी याच्यानंतर तुम्हाला लवकरच अवगत होतील. पोलिसांच्या जेवणाचा प्रश्न असतो, बऱ्याचदा कमी जातं, ते 12-12 तास 13-13 तास ड्युटीज करतात, रस्त्यावर उभे असतात. त्यांच्यासाठी काही व्यवस्था बदलेल का? कारण की मागच्या वेळेस एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि दरवेळेला दरवेळेला हा प्रॉब्लेम. दरवेळेला आज आमची त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यात एक त्यांचं पोलिसांचं निरीक्षण होतं की एखाद्या विविक्षित वेळेला पहिले 2 दिवस जरा मार्गी लागेपर्यंत जास्त अडचणी येतात, परंतु त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की विकेंद्रित पद्धतीने जेवढं व्यवस्था जेवणाची आणि याची होऊ शकेल नाश्त्याची तेवढं करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना म्हटले की काही लागलं तर आम्ही सहकार्य करतो. त्यामध्ये किती असणार काय प्रमुख ती तुम्हाला जास्त माहिती असेल. जास्त काही पुढे तारखा ढकलण्यात येणार आहेत का अधिवेशनाच्या? कारण की विरोधी म्हणतात आहे की अधिवेशनाच्या तारखा आहे जे फक्त 2च आठवडे होतात आहे तर ते पुढे पण ढकलण्यात यावं असं त्यांचं. नाही, उद्या BSc आहे कामकाज सल्लागार समिती. उद्या कामकाज सल्लागार समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि आम्ही सगळेजण असू. त्यावेळेला सगळ्यांच्या मताने जो निर्णय होईल त्याला फक्त 24 तास आहेत. त्यामुळे मला वाटतं तोपर्यंत आपण थांबूया. झालं सांगते तुम्हाला, गेल्याला आम्ही वाढवली साईडला आपण पण होतं आहे काय डिजिटलचे पण आपले मित्र मैत्रिणी आलेले आहेत, त्यांना पण आम्हाला पासेस द्यावे लागतात. त्यामुळे आधीचे वर्तमानपत्रांची संख्या बघा, जोपर्यंत आपली ही वाहिन्या नव्हत्या, वाहिन्यांचं प्रेम आहे आपल्यावर, आपलंही आहे, पण त्या वाहिन्या नव्हत्या तोपर्यंत कसं एक ठराविक 30 वर्तमानपत्र 10-12 एखादं वाढायचं वर्ष. आता काय होतं की वाहिन्यांची संख्या दरवेळेला 2-3 वाढते. त्यामुळे वाहिन्यांची संख्या वाढली, वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि परत डिजिटलचे सगळे येऊन मला निवेदन सारखे देतात की आम्हाला पण सगळ्यांना एंट्री द्या. आता DGIPRने काही त्याच्यासाठी सूचना काढलेल्या आहेत, पण कुठल्या डिजिटलला मान्यता द्यायची, कुठल्याला देता येणार नाही हे सुद्धा आम्हाला खरं सांगायचं तर ठरवता येत नाही. तुम्हीच एखादी आचारसंहिता करून द्या आणि आम्हाला सांगा की कुठल्या डिजिटलला कशी मान्यता देणार, कारण ते आकाशात आहेत, सगळीकडे आहेत डिजिटल. प्रत्येक 1-2 माणसांची डिजिटल वेबसाईट्स आहेत. त्यामुळे शेवटी असं आहे की बंधन म्हणून मग वरती गॅलरीत नसेल तर मग आपण पेंडॉलमध्ये मुंबईत सुद्धा शेवटी बसतात ना, की तिथेही वायफाय आहे, TV लावलेला असतो आणि
तिथून बातम्या देतात बरेच लोक किंवा प्रेस रूममध्ये बसतात. विधान परिषद सभागृहाचं कामकाज इथे नागपूरमध्ये नाही दिसत ना बाहेर. नाही मग आपण ती व्यवस्था करूया. टीव्ही लावतो आम्ही ते करतो व्यवस्था. कसं करता येईल बघू. मागच्या वेळेस TV टी व्ही लावला होता ना LED लावला होता. LED लावला होता ना. कारण शेवटी कसं आता पत्रकार या कक्षात वर्ण नाही रे इकडे. LED लावला होता. दुसरं बरेचसे लोक ऑफिसमध्ये बसून लिहितात म्हणजे बातम्या ते बऱ्या पडतात कारण त्याच वेळेला सभा आणि परिषद ते बघू शकतात. पण तुम्ही एखाद्या स्पॉटवरती जिथे गॅलरीत जरी बसता आलं नाही तरी जिथे त्यांना व्यवस्थित बसून शब्दांकन करता येईल ते करतात. दुसरं काही जणांची तर जबाबदारी कॉरिडॉरमधल्या लोकांकडून बातम्या काढणं असते. त्याच्यामुळे पत्रकार सगळीकडे जयस्थळी काष्टी पाषाणी आहेत ते प्रश्न नाही आहे. पण तुमची सोय कशी करता येईल आम्ही प्रयत्न करतो एवढं मी सांगू शकते. पण इमारतच आता खूप लहान लहान वाटायला लागली असं आहे.